नमस्कार, हाय, कसे सगळे? कुठं आले तू? काय माहिती? अगं जगतृप्ती हॉटेल नाही का मोहोळपाशी, समोर आम्ही रस प्यायला आले. आम्ही बसलोय आता, रस प्यायला आलोय आणि आम्ही चाललोय एका कार्यक्रमाला एका गावात. आता गावाचं नाव तर काय एवढं नाही मला माहिती. तर सगळेजण असं 30-40 जण सगळे आहेत. हे इकडे बघा, सगळे 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 इकडं सगळे आमच्या गल्लीतल्या सगळ्या लेडीज इकडं बसलेल्या आहेत. ऊस प्यायला, ऊसाचा रस प्यायला ऊसाचा रस प्यायला बसलोय. आणि आम्ही चाललेलो आहे, ढवळ जेवणाचा कार्यक्रम आहे आमच्या इथल्या गल्लीतल्या एका मुलीचा. तर तिकडं चाललेला आहे. तर इतकं ऊन आहे तिकडं मोहोळ साईडला, एवढं ऊन आहे ना तुम्हाला सांगते. 42-43च्या आसपास टेम्परेचर आहे त्याचं. त्यामुळे म्हटलं जरा थोडंसं थंड काहीतरी प्यावं. आणि तिकडं बस आहे आमची, त्या बसमध्ये आम्ही सगळेजण आलेलो आहे. येते सगळे गोळा करत करत आणलेले आहेत. आता इथं सगळे एका जागेला ठेवले, उभा केले सगळ्यांना. आणि आता आम्ही पितोय ऊसाचा रस मस्त. चला, व्हिडिओ तुम्ही माझा कंटिन्यू बघत राहा. आता मस्त असा ऊस आहे बघा, छान. आणि रस पण छान लागणार आहे प्यायला आपल्याला. ते तुमचं ते घुंगरू नाही वाजत आहे का? नाही का? तर इकडं सगळे सगळे बसलेत बघा, इकडं भरपूर. आता ऑल फॅमिलीज म्हणावं लागेल सगळे. आणि हे ऊस बघा, आता गोड ऊस आहे. चला, आम्ही रस पिऊन घेतो आता. चला, आम्ही आता ऊसाचा रस पिऊन घेतो मस्त. अवतार तर कसं झालंय माझा. चला, आलो आम्ही इथे. सगळ्या आमच्या लेडीज आल्या, उतरल्या सगळ्या खाली आता गाडीतनं. तर आता इथं आलं आम्ही मंगल कार्यालय. आणि छान असं डेकोरेशन केलंय बघा इकडं सगळं. चला, पहिलं तर जरा थोडंसं फ्रेश होऊन घेते आणि मग बाकीचा कार्यक्रम तुम्हाला दाखवते. तुम्ही केले? अरे वा. तर बघा, चंद्राची कोर, परत एक काळवीट आहे का हरे नाही काय माहिती नाही, पण आहे. आणि इकडं झोपाळा वगैरे. तर खूप छान असं डेकोरेशन केलं आहे. इकडं श्रीकृष्ण आहे, असं म्हणजे सगळं इतकं भारी केलं. आणि सगळ्यांचं इकडं मांडामांडीचं चालू आहे. सगळे पदार्थ आणून ठेवलेले आहेत, जेवढं लागते तेवढं सगळं आणलेलं आहे. आईसाठी, आई होणार आहे म्हटल्यानंतर ना आईसाठी सगळं आणून ठेवलेलं आहे. तर बघत राहावं पुढे कार्यक्रम आता. बघा, आता माझ्या मुलीचा आणि तिच्या मैत्रिणीचा डान्स चालू झालाय. आता गाणं काय आहे ते तुम्ही ऐकू शकता थोडंसं, कारण जास्त नाही लावू शकत ना गाणं त्याला. तर बघा, किती छान असा डान्स करायला लागलेत बघा माझी मुलगी आणि तिची मैत्रीण. छान करते आम्ही. हा, गाणं तुम्हाला अजिबात येत नाही. गाणं कोणतं आहे? ती कोणीतरी येणार ग. कोणत्या मूवीच आहे ती? अशी बनवी ह्या मूवीचं गाणं आहे. ते खूप गाजलेलं गाणं आहे. तर डान्स बघा, 8-10 दिवस यांनी प्रॅक्टिस केली. किती दिवस? 5 दिवस. तर एकदम छान असं मस्त ह्यांनी डान्स केलेला आहे. आणि सगळे प्रेक्षक आहेत, ते पाहुणे मंडळी सगळे बघत आहेत. इतकं भारी डान्स केला ह्या दोघींनी. एकदम स्लो मोशन मध्येच केलाय, पण छान केलाय बघा आता. आणि दुसरं पण एक गाणं आहे. कोणतं गाणं आहे का ते? ती नवकी चावल इवल पाऊल ती. हा, ते पण एका ह्याच्यात 2 गाणे घेतलेत त्या दोघींनी. तर तुम्हाला ते पण दाखवते, थोडंसं ते पण ऐकवते, कारण गाणं लावायचं म्हटलं की कॉपीराइट पडते. तर बघा, अशा प्रकारे छान असं ह्यांनी अशी ही बनवा-बनवी या मूवीमधलं कोणीतरी येणार ह्याच्या गाण्यावर डान्स केलेला आहे. आणि पाठीमागचं डेकोरेशन तर तुम्ही बघू शकता, इतकं भारी आहे ना. मला फोटो काढायचे होते, पण काय वेळच भेटला नाही. आम्ही खूप म्हणजे अकलूज ते 200-250 किलोमीटर रनिंग झालं. आणि संध्याकाळी यायला आम्हाला चांगले 1 वाजली. खूप अंधार झाला होता, जायलाच उशीर झाला, त्याच्यामुळं काय एवढं ही
फोटो वगैरे काढले नाहीत, व्हिडिओज काढले. तर आता ह्यांचा डान्स काय होतच राहते. आणि मला लागली होती भूक. वास लय भारी येत होता जेवणाचा आणि जेवण तर खूप छान. तर आता दुसरं गाणं काय आपण बघूया. आता चला आता हे कोणतं गाणं आहे बघूया आणि थोडंसं ऐकूया आपण जास्त नाही ऐकवते, फक्त थोडंसं गाण्याचे बोल काय आपण बघूया. आता तर बघा मैत्रिणीनं, सांगा आता डान्स कसा केलाय दोन्ही मुलींनी. मैत्रिणी आहेत, 5-6 दिवस प्रॅक्टिस केलेली आहे. छान वाटलं डान्स करून त्यांना, पण त्यांची इच्छा होती की त्यांनी कार्यक्रमात डान्स करावा म्हणून ह्या गाण्यावरती. तर बघा खूप छान असा डान्स झालेला आहे दोन्ही पण. तुम्ही गाणं तर ऐकलंच असेल आता. आणि चला आता मी एंडिंग करणार आहे इथंच, कारण मला लागलेली आहे खूप मोठी भूक. कारण दिवसभर काही खाल्लं नव्हतं, प्रवास करून सगळ्याच लेडीज थकल्या होत्या. तर हा डान्स कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ढोळ जेवणाचा कार्यक्रम कसा झाला हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि गावाचं नाव काय आता मला माहिती नाही बरं का, पण छान आहे सगळं. तर चला बाय.